यष्टिरक्षक आपण पाहतो योगेश पवार. जिते गावचे वरिष्ठ खेळाडू एक चांगलं व्यक्तिमत्व श्रीयुत विनोद सदानंद पवार यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. पहिला चेंडू थोडंसं चेंडूने टप्पा पण उचली घेतली, परिणामी बीट झालाय साहिल. नक्कीच साहिल 16 वर्षाचा आहे आणि त्याच्यासमोर दांडगा असा अनुभव असलेला महेश राणावडे आहे. पाहूया यावेळेला चेंडूने उचली घेतली आणि साहिलने मात्र अचूक असा त्याला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषा पार षटकारासाठी पाठवलेला आहे. या चेंडूला काय सुंदर फटका पाहायला मिळाला. चतुर गोलंदाज होता महेश. नक्कीच टप्पा पडून चेंडूला आणि ते बाउन्सरची वॉर्निंग देखील पंचांकडून आलेली आहे. सुंदर फटका साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. महेश टू साहिल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने मोठा फटका मारलेला होता, परंतु चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता. क्षेत्ररक्षकाची चूक झाली, झेल येथे सुटला आणि 2 धावा मात्र येथे पळून काढल्यात. एक चांगलं जीवदान साहिलला मिळालेलं आहे. चांगली चतुर गोलंदाजी आहे महेशची, परंतु थोडंसं क्षेत्ररक्षकाचं इथं सहकार्य लाभलं नाही. परिणामी साहिलला इथे सुवर्ण संधी मिळते. नक्कीच एक षटकार आणि एक डबल अशा पद्धतीने 8 या आकड्यावरती जाऊन पोचलेला आहे जिते संघ. अद्याप 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, परंतु समीकरण आहे महेश टू साहिल. यावेळेस यॉर्कर लाईनचा प्रयत्न, यावेळेस मोठा प्रहार करण्याचा देखील प्रयत्न झालेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चालला आहे, तेथे क्षेत्ररक्षक नाही. परिणामी पुन्हा एकदा 2 धावा पळून काढल्यात. यावेळेस चुकी झाले, फेकीची चुकी आणि मात्र येथे चेंडू सीमारेषा पार होईल का, परंतु नाही. काय चतुर रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. 5 धावा पळून काढल्यात. नक्कीच प्रतीकची ते हुशारी आपल्याला पाहायला मिळाली, साहिलची देखील हुशारी पाहायला मिळाली. 2 धावा तेथे पळून काढल्या होता, परंतु धावबादची संधी मिळवण्यामध्ये महेशची येथे चुकी झाली, फेकीची चुकी झाली आणि पुन्हा एकदा 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये मिळाल्या आणि या 5 धावा नक्कीच या पळून काढल्या आणि या 5 धाव्याच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 13 आकड्यावरती. आता स्ट्राईकला आहे प्रतीक. महेश टू प्रतीक. यावेळेस मात्र भेदक गोलंदाजी, अचूक मारा आणि क्लीन बोल्ड झालाय प्रतीक. उंच पुरा असा हा फलंदाज, परंतु महेश राणावडे चतुर गोलंदाज, अनुभवी गोलंदाज, त्याने सरळ यष्टींचा वेध घेतला आणि सरळ क्लीन बोल्ड झालाय प्रतीक. प्रतीकची जागा घेण्यासाठी चाललाय अथर्व. संघाचा विश्वास अथर्व. नक्कीच अथर्वने देखील या सामन्याआधी एक उंच असा षटकार लगावला होता. या सामन्यामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करेल पाहूया अथर्व. नक्कीच महेश योगेश पवार असे एक चांगला अनुभव असलेले जितेश नलावडे, नितेश नलावडे, नक्कीच राहुल सकपाल हे देखील खूप चांगला अनुभव असलेले खेळाडू आहेत. खुल्या स्पर्धेचा देखील त्यांच्याकडे अनुभव आहे. त्याच कारणाने सणसवाडी आजही टॉपवर आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 13 अद्याप धावसंख्या लगावलेल्या आहेत जिथे संघाने. महेश टू अथर्व आणि हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू तिथेच सरळ महेशच्या हातामध्ये. 1 धाव इथे पूर्ण झालेले आहे. 1 धावेच्या सहाय्याने षटक देखील समाप्त आणि 14 1 गडी बाद 14 असं समीकरण आहे जिथे संघाचं. प्रतीकच्या स्वरूपामध्ये एक
गडी बाद. अद्याप अथर्व आणि साहिल, जोपर्यंत साहिल मैदानावरती आहे, अथर्व मैदानावरती आहे, नक्कीच धावसंख्या ही उभारणी जाईल. यावेळेस पाहूया बॉलर नेम राहुल सकपाल. नक्कीच डावखुरा फलंदाज, चांगला अनुभव असलेला हा राहुल. आपण पाहिलं असेल मोठमोठ्या प्रीमियर लीग असो, मोठमोठ्या स्पर्धा असो, राहुल सातत्याने चांगली गोलंदाजी करत असतो. आज पाहूया डावखुऱ्या फलंदाजासमोर कशा पद्धतीने नवोदित खेळाडू साहिल आणि अथर्व कशा पद्धतीने खेळतील. 14, एक गडी बाद 14. राहुल टू अथर्व. पहिला चेंडू, फुल टॉस चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू चालेल क्षेत्ररक्षकाच्या मागे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे, परंतु चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा त्या यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. नक्कीच फुलटॉस चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेतली, परिणामी 2 धावा ते पूर्ण झालेल्या आहेत. राहुल टू अथर्व. यावेळेस हाफ ट्रॅकरचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, झेल होईल का? आणि नक्कीच झेल बाद झाला. अथर्व खूप वेळ चेंडू हवेमध्ये होता. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक, नक्कीच क्षेत्ररक्षक तेथे महेश राणावडे होता, त्याच कारणाने त्याने धावत जाऊन हा झेल पकडला आणि सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर झेल महेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अथर्व बाद होताना पाहायला मिळतोय. त्यानंतर न्यू बॅट्समॅन मयूर तुर्डे. नक्कीच मयूर तुर्डे देखील एक चांगला फलंदाज आहे. या आधीच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी देखील केली होती. अरे यावेळेस पुढचा चेंडू, यॉर्कर लाईनचा प्रयत्न, परंतु यावेळेस भिरकावून दिलाय, चेंडूला पाठवलाय सरळ काव कॉर्नरच्या दिशेने आर पार. ओपनिंग चषक 2024 चा हा ब्रँडेड षटकार. 6 धावा. काय फटका सजवला होता मयूर तुर्डे याने. चेंडू सरळ पायामध्ये फेकला होता, परंतु हेलिकॉप्टर पद्धतीने त्याला भिरकावून दिलं सरळ सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी. पुढचा चेंडू राहुलचा. यावेळेस हाफ ट्रॅकरचा चेंडू, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि वाईड चेंडू घोषित करतायत पंच. या वाईडच्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये नक्कीच भर पडते. 23. यावेळेस हा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू भिरकावून दिलाय, पॉईंटच्या दिशेने चेंडू डीप पॉईंटच्या दिशेने चाललाय. एक 1 बाउन्स सीमारेषा पार. नग स्पोर्ट्स कामोटे ब्रँडेड चौकार. नक्कीच आपण पाहतोय श्रीयुत नेताजी कदम, श्रीयुत अक्षयजी देवगरे यांच्या मार्फत ओपनिंग चषक 2024 चा हा महासंग्राम, पावसाळी रबर क्रिकेट स्पर्धा आणि मॅच सामना चाललाय सणसवाडी विरुद्ध जिते. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 17. सॉरी, पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा डीप कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. सुंदर फेकी होईल, परंतु सुंदर चतुराईची इथे रनिंग बिटवीन 2 धावांना धावसंख्या नक्कीच वधारते. 29. चुकीची दुरुस्ती, असं 29 या आकड्यांवरती जाऊन पोहोचलेला आहे जिते संघ. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला पाठवलंय. 1 बाउन्स सीमारेषा पार. ओपनिंग चषक 2024 चा पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. नक्कीच चांगली फलंदाजी. पाणी सुपूर्त करायचं आहे. फलंदाज नक्कीच साहिल चांगली सलामीपासून फलंदाजी करतोय. धावून पळून देखील खूप चांगल्या त्याने धावा कुठल्यात, त्यामुळे नक्कीच थकलेला असेल. पाणी सुपूर्त होतंय.
2 षटका अखेर ते धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 33च्या आकड्यावरती. नक्कीच मगाशी 54 धावांचा देखील पाठलाग केला होता सणसवाडी संघाने. वन मॅन शो अशी योगेश पवार यांनी खेळी केली होती. फलंदाजी चांगली, षटकार आणि चौकाराची आतिषबाजी केली होती. गोलंदाज नेम किरण. नक्कीच किरण कशा पद्धतीने या हाणामारीचं षटक असेल, शेवटचं षटक आहे, कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय किरण टू साहिल. नक्कीच हाफ ट्रॅकरचा चेंडूने उचली घेतली परंतु साहिलने अचूक पट्ट्यामध्ये चेंडू घेतला होता परंतु डीप कव्हरच्या तिथे क्षेत्ररक्षक होता तो मात्र चूक करत नाही आणि सरळ चेंडू त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेलबाद होतो साहिल. एक षटकार, डबल, नंतर 5 धावा धावून अशा पद्धतीने 13 या वैयक्तिक आकड्यांवरती झेलबाद झालाय साहिल. सुंदर फलंदाजी केली साहिलने परंतु आता मात्र झेलबाद, निराश, हताश होताना साहिल. त्याची जागा घेण्यासाठी सुभाष. अद्याप 5 चेंडूंचा शिल्लक समीकरण आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकांचे आणि कशा पद्धतीने सुभाष या 5 चेंडूला सामोरा जाईल नक्कीच उत्सुकतेचा आहे कारण या आधी देखील सुभाषने चांगली षटकारांची फटकेबाजी केली होती. किरण टू सुभाष. यावेळेस फुल टॉस चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पॉइंटच्या दिशेने चाललाय. डीप पॉइंटला तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव मिळते. थोडंसं फलंदाजाने ते जगडून ठेवण्यामध्ये यश मिळालेलं आहे किरणला. 2 चेंडूमध्ये एकच धाव आणि एक गडी बाद केलाय किरणने. 4 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र मयूर तुरडे स्ट्राईकला आहे. नक्कीच या आधीच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती मयूरने. 4 चेंडूचा सामना कशा पद्धतीने करेल मयूर. पहिला चेंडू भिरकावून दिलाय सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आर पार ओपनिंग चषक 2024चा येतोय षटकार. खरंच आज मयूर नक्कीच इन फॉर्म आणि चांगल्या लय मध्ये पाहायला मिळतोय. कोणताही चेंडू तो आज सोडत नाही. प्रत्येक चेंडू तो सीमारेषा पार धाडतोय. षटकार, चौकार, डबल, नंतर पुन्हा एकदा चौकार आणि आता एकदा मात्र षटकार. चांगल्या पद्धतीची खेळी. 40 नक्कीच 40 क्रॉस केलेला आहे. 3 चेंडूचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. किरण टू मयूर. सुंदर फलंदाजी मयूरच्या मार्फत. नक्कीच क्रिकेट प्रेमी देखील आनंदित होत आहे. षटकार, चौकार पाहायला मिळाले तर क्रिकेट प्रेमी देखील उत्साहित होतो. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि नक्कीच ते पंच नो घोषित करतायत. 1 धाव पळून काढलेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाद होईल का परंतु संधी नाही. तेथे कलेक्शन थोडंसं बरोबर नाही. परिणामी 2 धावा आहे ते पळून काढल्यात आणि प्लस नो प्लस 2 धावा 3 या आकड्याने धावसंख्या वधारेल आणि फ्री हिट. या पुढील चेंडू असेल पूर्णपणे फ्री हिट. नक्कीच मयूरला ही संधी लाभलेली आहे. 3 या आकड्याने धावसंख्या वधारेल आणि धावसंख्या आहे 43. किरण टू मयूर. हाफ ट्रॅकरचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू चालला डीप स्क्वेअर लक्षच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तेथे पायाने चेंडू अडवलाय आणि सुंदर फेकी देखील परंतु चतुर चपळायची अशी रनिंग. 2 धावा. या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे 45. नक्कीच 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. जिथे संघ सुंदर फलंदाजी करतोय. मयूर एकटा नडतोय, एकटा भिडतोय असं समीकरण देखील पाहायला मिळतोय.
7 चेंडू आणि 26 धावा. काय अफलातून फलंदाजी. शेवटचा चेंडू आणि मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू नाही. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव पूर्ण आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण एक चेंडू शिल्लक आहे. नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही आणि बॅटची कडा घेऊन चेंडू गेला सरळ डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. शेवटचा चेंडू मारा करेल सुभाषला. सुभाष नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग प्रॉपर नाही. यावेळेस 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न झालाय. 2 धाव पूर्ण आणि ते पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक थोडंसं इथं नैसर्गिक अडथळ्यामुळे 2च धावा मिळतील, कारण तिसऱ्या धावेसाठी येथे धावबाद झालाय सुभाष. या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 48 या आकड्यावरती. 49 धावांचं आव्हान आहे सणसवाडी संघासमोर. नक्कीच पाहूया कशा पद्धतीने धावसंख्या रोखणार आहे जिथे संघ सणसवाडी संघाचा.
मॅच स्टार्ट. काय बोलू? सांग ना काय बोलू. हो. खूप मेहनत घेतात अंपायर. हॅलो हॅलो. साहिल यांचा दुसरा बॉल मारा करतील ते. आणि हा मला वाटतं वाईट बॉल आणि बाउंड्रीपर्यंत जाता बॉल, पण बॉल अटकलेला आहे आणि काय प्लेयर्स अटकलेला आहे. आताचा अंपायर जयेश कदम, काय वाईट आताचा. ओके. आताचा मला वाटतं वाईट बॉल आणि +2. आताचे 3 रन असावेत. वाईट हा जयेश कदम. आणि साहिल यांचा आणि हा उत्कृष्ट असं मला वाटतं षटकार, बाउंड्री लाईन पार षटकार. किती बॉल किती झालेत. निखिल मालुंगे, निखिल बॉल किती. लाल्या बॉल किती आले. आणि आताच मला असं वाटते आणि प्रतीक कोंडे यांकडून गलिच्छ क्षेत्ररक्षण आणि मयूर तुर्डेकडून चांगलं क्षेत्ररक्षण असं वाटतं. मला माहीत नाही की नक्की बाउंड्री आहे की काय नाही माहिती. हवेमध्ये त्यांनी बॉल अटकवलेला, मला वाटते सेफ आहे. मयूर तुर्डे यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण आणि कोंडे याकडून गलिच्छ क्षेत्ररक्षण, गच्चाळ क्षेत्ररक्षण कोंडे यांच्याकडून. कोंड्यांची जागा घेण्यासाठी परत कोंडे. साहिल यांचा परत नवीन बॉल मारा करतील ते. आणि आताच मला असं वाटतं परत कॅच असेल ते. आणि उत्कृष्ट अशी कॅच पकडलेली आहे ती. पकडली आहे ती अथर्व मोर्यानी उर्फ आतू. क्रिश 6 बटवाला क्रिश. राम मालोंगे यांच्या स्टेजवरती तो मगाशीच बोलत होता. किती बॉल किती पाहिजेत रे. किती बॉल किती. अरे बॉल किती रन पाहिजेत किती बॉलमध्ये. मला असं वाटतं 5 बॉल झालेत. लास्टचा बॉल साहिल यांचा आणि मारा करते ते. आणि विकेटच्या पाठी बॉल गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि लास्टच्या बॉलवरती 2 रन धावलेले आहेत. तर 1 ओव्हर समाप्त झालेले आणि रन किती आहेत.
14 रन झालेले आहेत. 1 ओव्हर समाप्त करून 14 रन झालेले आहेत. जिथे संघ चांगला खेळत आहे. बास जास्त वाटतं याला दे बेस बोलायचा बास बोलते नाही आवाजच तसा आहे ना त्यामुळे किती बॉल किती पाहिजेत? याला किती गाय अरे सांगू दे 1 ओव्हर झाली. आवाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं शतक घेऊन येत आहे सुभाष कोंडे यांचा पहिला बॉल. मारा करतील योगेश आणि बघूया किती रन धावतात ते. 1 रन धावा केलेला आणि दुसरा रन पण पूर्ण. राहुल गोळे आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं तिकडे. बॉल थांबलेला म्हणून त्याने तो बॉल पकडला नाही तर असं ते बॉल पकडत नाहीत. आणि हा दुसरा बॉल मारा करते ते योगेश आणि दुसरा बॉल बघूया काय होता. आणि हा चांगला क्षेत्ररक्षण आणि हा जेल सोडलेला आहे. विकेट किपरच्या पाठी जेल सोडलेला आहे आणि मला वाटते मॅच सोडली असं का काय. महाग पडते वाटतं जिथे संघाला ही कॅच धरली पाहिजे होती. अनिकेत यांनी जेल सोडलेला आहे. अनिकेत ज्यांनी जेल सोडला आहे म्हणून नितेश कदमाकडून 100 रुपये. आणि हा तिसरा बॉल बघूया काय होतं. आणि स्ट्रेट असा मारलेला आहे योगेश आणि हा पहिला रन धावलेला आणि दुसऱ्या रनसाठी परत धावलेला आणि दुसरा रन पण कंप्लीट. मला वाटते 3 बॉल झालेले आहेत. आणि मला वाटते पावसाने काळू केलेला खूप काळू केलेला. कधीही पडेल पाऊस. 3 बॉल आणि हा चौथा बॉलसाठी सुभाष कोंडे सज्ज. बघूया मारा करतील ते योगेश. आणि हा मला वाटते चांगलाच असा उचलून खणखणीत षटकार योगेश पवार यांच्या बॅटमधून. खणखणीत षटकार. आणि मला वाटते ह्या मॅचमध्ये पावसाचे पण आगमन. आता मला वाटते मॅच बघायला खूपच मजा येईल. ऑनलाईन चालू आहे मॅच. आणि मला वाटतं हा बघूया आता काय होतं. आणि परत असा एक उचलून योगेश पवार यांचा खणखणीत षटकार. खणखणीत षटकार. आणि 7 बॉल 19 रनांची गरज. आणि हा लास्ट बॉलाचा मला वाटतं सुभाष कोंडेकरांचा हा बॉल वाईड जयेश कदमांकडून वाईड. पावसाचे आगमन आणि ते पण जोरदार आगमन. आणि सगळ्या खेळाडूंचे पळापळ व्हायला लागले इथे. आणि सुभाष कदम परत आपला लास्ट ओव्हरचा दुसरा आणि चांगलाच लेग साईडला मारायला. बघूया चौकार जातो का. बॉल पुढे प्लेयर मागे आणि मला वाटते बॉल विन झालेला आहे. आणि हा चौकार. किती आले. 6 बॉलामध्ये 15 रनाची गरज. 14 मला वाटते. नाही निखिल मालुंगे चांगलं. निखिल 6 बॉलात 14 रनाची गरज.
आणि 6 बॉलामध्ये 14 धावांची गरज सणसवाडी संघाला. आणि गोलंदाजीला मला वाटतंय रितेश ऐकण्यामध्ये चुकी झालेली आहे. सहा बॉल 14 रन 6 बॉल. आणि बघूया रितेशचा पहिला बॉल मारा करतील ते माहित नाही कोण आहे. आणि चांगलासा बॉल टाकलेला आहे रितेश. उत्कृष्ट गोलंदाजी. सुंदर अशी गोलंदाजी रितेश यांकडून. 5 बॉल 14 रनाची गरज. काय होतं बघूया. दगदग व्हायला लागलं. नवीन बॅट्समन आलेला आहे जितेश सनसवाडी संघाकडून. पाऊस आला पाऊस गेला चिखल. आणि रितेशाचा दुसरा बॉल बघूया काय होतंय. आणि दुसरा बॉल मारा करते ते योगेश सर. आणि हा चांगला असा बॉल टाकलेला आपण बघूया. आता एक रन पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या नावाची गरज आणि प्लेयर पडलेला आहे. आणि अरे परत 2 रन पूर्ण झालेले आहेत. आणि 4 बॉलामध्ये 12 रनाची गरज. अतिटतीचा सामना. 4 चेंडू 12 धावा. जिते वर्सेस सणसवाडी. काय होतं बघूया. हाय व्होल्टेज सामना. चांगलं असं आयोजन. नितेश कदम आणि अक्षय देवघरे. आणि हा तिसरा बॉल बघूया काय होतंय. तिसरा बॉल टाकत आहे रितेश. मारा करते ते योगेश. बघूया काय होतं. चांगला असा बॉल मला वाटतं रितेश यांचा. बघूया काय होतं. डॉट बॉल. चांगला असा बॉल रितेश यांनी टाकलेला आहे. तीन बॉल 12 रनाची गरज सणसवाडी संघाला. 3 बॉल 6. 3 बॉल 12. अतितटीचा सामना. बघूया चौथा बॉल रितेश यांच्याकडून. आणि मला वाटतं भीमा नो बॉल टाकलेला बहुतेक. बघूया. आणि चांगलं असं शतरक्षण सुभाष खोंडे यांच्याकडून. आणि दुसऱ्या रनासाठी परत गरज. आणि मला वाटतं दुसऱ्या रन पण पूर्ण चांगली असे रन इन बिटवीन. मला वाटतं नो बॉल. मला वाटतं 3 बॉलमध्ये 9 रनांची गरज. चुकीच्या टायमाला नो बॉल टाकलेला आहे रितेशांनी. चांगली अशी मॅच झालेली पण रितेश यांनी नो बॉल टाकलेला आहे. आणि आम्हाला वाटतं आताचा फ्रेट असेल. फ्रेट आहे. 3 बॉल 9. रितेशांचा मला वाटतं चौथा बॉल. आणि बघूया सर्वात 1 रन पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या नावाची गरज. आणि मला वाटते 9 लावून नाही. आणि हा पूर्ण मला वाटतं दुसरा नाही पूर्ण. मला वाटतं दुसऱ्या रनासाठी आउट घेतला पाहिजे पण आउट झाला नाही. 2 रन कंप्लीट केले. एकदम जवळचा बॉल होता.
आणि 2 बॉल 7 रनाची गरज सणसवाडी संघाला. 2 बॉल 7 रनाची गरज सणसवाडी संघाला. एकदम हाय व्होल्टेज सामना झालेला आहे सणसवाडी आणि जिते या संघाचा. 2 बॉल 7 रनाची गरज सणसवाडी संघाला. बघूया काय होतंय. रितेश 5व्या बॉलासाठी तयार. मारा करते ते योगेश. रितेश तयार. बघूया काय होतंय. आणि हा मला वाटतं उचलून मारलेला आहे पण योगेश नाही सुभाष कोंडेकर धावतात. 1 रन पूर्ण आणि दुसऱ्या धाव पण पूर्ण झालेली आहे. 1 बॉल आताचं काय अंपायर. अंपायर आताचं काय. नो बॉल. 2 बॉलमध्ये 4 रनाची गरज सणसवाडी संघाला. मला वाटते रितेश यांची चांगली गोलंदाजी झालेली पण मला वाटते 5व्या बॉलला त्यांनी 9 बॉल टाकला आणि सामना पलटला. मला वाटतं 2 बिमर टाकल्यामुळे रितेश यांचा ओव्हर बंद झाले आणि ओव्हर करण्यासाठी आले आता मयूर तुर्डे. आणि हा फ्रीट आहे. फ्रीट 2 बॉलामध्ये 4 रनाची गरज सणसवाडी संघाला. आणि बघूया आता काय. आणि हा मला वाटतं चांगला बॉल टाकलेला आहे मयूर तुर्डे यांनी. चांगली गोलंदाजी मयूर तुर्डे यांच्याकडून. आणि मला वाटतं 1 बॉल मध्ये 4 रनाची गरज. 1 बॉल 4 मला वाटतं कंपल्सरी चेज असेल सणसवाडी संघाला. बघूया. 1 बॉल 4 कंपल्सरी चेज. मयूर तुर्डे यांचा चांगला असा बॉल टाकला त्यांनी योगेश पवारांसाठी. मग योगेश पवारांना काही कळालं नाही. एक बॉल 4 सणसवाडी संघाला. 1 बॉलमध्ये 4 रनाची गरज. मयूर तुर्डे टाकला आपला लास्ट बॉल. बघूया काय होतंय. आणि योगेश पवारांनी मला वाटतं उचललेला आणि मला वाटतं षटकार. 1 बॉल आणि षटकार मारलेला आणि सणसवाडी संघ विन. काय मॅच झालेली आहे मित्रांनो. बघायला मजा आली एकदम. जबरदस्त यांची योगेश पवार यांची जबरदस्त खेळली. आणि पंचांचा पण मला वाटतं चांगले निर्णय झाले असेल रोहित कदम आणि जयेश कदम यांच्याकडून. चांगला सामना झाला जिते आणि सणसवाडी संघामध्ये. आणि मला वाटतं हँडओव्हर करतो आता मी राम मालुंगे यांना. कॉमेंट्री करतील आता ते राम मालुंगे. रणपिसे सर.